हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरी ही खूप जास्त खुश असते, कारण तिला आता खूपच आनंद झालेला असतो. कारण आता आजीने तिला नासून म्हणून स्वीकारलेलं असतं. त्यासोबत आता त्यांच्या पत्रिका यासुद्धा जुळू लागल्याने सगळ्याच गोष्टी अगदीच परफेक्ट अशा झालेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता खूप जास्त आनंद ईश्वरीला वाटत असतो. त्यामुळे ईश्वरीच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्ट दिसत असतानाच तिथे आता अर्णव आलेला असतो. अर्णव ईश्वरीला येऊन विचारतो की काय झालं आहे मिस इंदौर. त्यावर ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुम्हाला काय सांगू, आज मला इतका आनंद झाला आहे ना. आणि असं बोलून ती आता अर्णवला घट्ट मिठी मारते. अर्णव म्हणतो की काय झालंय काय ते तरी सांग. मग आता अर्णवला ईश्वरी सांगू लागते की ते काय ना, आज आपल्या दोघांच्याही पत्रिका जुळलेल्या आहेत. गुरुजींनी सांगितले आपण दोघंही जण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. इतके दिवस माझ्यावर खूप मोठं प्रेशर होतं. मला असं वाटत होतं की आपल्या दोघांच्याही पत्रिका जुळत नाहीत आणि म्हणूनच मला टेन्शन आलं होतं की घरात सगळेजण मला ॲक्सेप्ट कधी करतील. पण आज फायनली सगळ्या काही गोष्टी नीट झाल्या आहेत ना, त्यामुळे आता मला खूपच जास्त आनंद झाला आहे. म्हणजेच आता आजीनेही मला स्वीकारलं आहे आणि त्यामुळे ना मला खूप जास्त बरं वाटते, असं आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. आणि त्याच वेळेला आता अर्णवही ईश्वरीला अगदीच जवळ घेत तिला म्हणत असतो की ठीक आहे, इतकंच ना, आता काळजी करू नकोस, आता सगळ्यांनाच तू आवडायला लागली आहेस. त्यामुळे आता हळूहळू सगळ्याच गोष्टी नीट होतील. अर्णवला आता कामासंदर्भात फोन आलेला असतो आणि म्हणूनच आता अर्णव कामासंदर्भात फोनवर बोलायचं म्हणूनच तिकडनं जातो. मात्र आता ईश्वरीचा आनंद हा काही सोपा आणि साधा नसतो. त्यामुळे ती एकटीच रूममध्ये वेड्यासारखी फिरत असते. तर दुसरीकडे मात्र आता या वल्लरीला क्षण आलेलं असतं आणि तिला सुचत नसतं की काय करावं ते. कारण आता तिच्या समोर खूप मोठे प्रश्नचिन्ह असतात. कारण तिला तो बॉक्स हवा असतो आणि नेमका तो नम्रताने विकत घेतलेला असतो. पण आता त्या नमूलासुद्धा आपण बाटलीत उतरवू शकतो आणि त्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, हे मात्र तिच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू असतं. आणि त्यासाठी ती ठरवत असते की जायला हवं, त्या नम्रताला आपल्या बाजूने करायला हवं. तर हे सगळं काही मनातल्या मनात तिच्या गोष्टी सुरू असतात. पण मामाला मात्र आता तिच्या मनात जे काही सुरू असतं ना, त्यावर पूर्णपणे संशय येत असतो. मामा आता ओळखून असतात की नक्कीच ही पुन्हा एकदा त्या बॉक्सचाच विचार करते, म्हणूनच ती इतकी त्या विचारांमध्ये रमली आहे. झाला का मग मनात विचार करून काय चाललं आहे सध्या, असं मामा मुद्दामूनच तिला विचारतात. पण ती आता माझी महत्त्वाची बरीच कामं पेंडिंग आहेत, ती करायचीत असं म्हणून तिकडनं जाते. दुसरीकडे आता इशूचा आनंद इतका असतो ना की इशू आता बाप्पासमोर हात जोडते आणि बाप्पाला प्रार्थना करत असते की सगळं काही आता एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता कशाचीही मला कमी नाही आहे. माझं कुटुंब, माझं सगळं काही मला मिळालेलं आहे. फक्त आता अर्णव सरांना त्यांच्यावर असलेलं माझं प्रेम हे मला व्यक्त करून सांगायचं आहे आणि त्यासाठी माझे काही कष्ट सुरू आहेत. पण यामध्ये सुद्धा मी हरणार नाही. मी काही ना काही प्रयत्न करून अर्णव सरांना माझ्या मनातलं सांगणार, हे सुद्धा ईश्वरीच्या मनामध्ये आता एकदमच फिट असतं. दुसरीकडे मात्र आता मामा इथे वल्लरीची मुद्दामूनच चौकशी करत असतात की मनामध्ये काय चाललं आहे हे सगळं. पण आता ही जी वल्लरी आहे ना, ती थोडी काही सांगायला तयार आहे. वल्लरी आता कोणत्याच गोष्टी सांगायला तयार नसते. तिने आता सरळ स्पष्टपणे नकार दिलेला असतो ह्या सगळ्याला. कारण मामाला तर त्या बॉक्सवरून संशय येतच असतो, कारण हिच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी चालू आहे. एवढं त्या बॉक्सच्या मागे लागली याचा अर्थ त्या बॉक्समध्ये काहीतरी नक्कीच तथ्य आहे, हे सुद्धा मामाला माहिती आहे. आणि म्हणूनच ना मामा आता तिच्यावर आवाज चढवतच बोलत असतात. मात्र आता मामाने तिला टोमणा मारल्याबरोबर ती तोंड वाकडं करते आणि शांतपणे तिथेच उभी राहते. मात्र आता मामा वल्लरीच्या चाली ती सगळ्या ओळखून असतात, कारण तिला काही ना काही करून मोठा बॉम्ब फोडायचा असणार आहे आणि त्यासाठी तिचं हे सगळं सुरू असणार आहे. पत्रिकेवरनं सुद्धा ते टोमणा मारत असतात. बघितलंच ना पत्रिका कशी जुळली ते. आता ना ईश्वरी आणि अर्णवचं नातं बहरणार आहे याबद्दल सुद्धा ते बोलत असतात. त्यामुळे आता त्या वल्लरीला राग येतो आणि वल्लरी निघून जाते. मात्र आता मामा विचार करतात की नक्कीच हे नाही, आता सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असणार. तिच्या हाती लागणारं तो बॉक्स, त्यासाठी ती गेली असणारे, असाच आता विचार इकडे असणारे मामा करत असतात.
मामांना कळत असतं की त्या बॉक्समध्ये असं काहीतरी आहे जेणेकरून काहीतरी हंगामा तर नक्कीच होणार आहे, म्हणूनच तर ती एवढी त्या बॉक्सच्या मागे लागली आहे. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं आजी ही मात्र स्वस्तिकाचा फोटो म्हणजेच अर्णवच्या आईचा फोटो घेऊन बसलेली असते आणि ती आता म्हणत असते की खरंच मला दुःख होतंय की मी तुझ्या सुनेला समजून घेतलं नाही, कुठेतरी मीच कमी पडले ओळखण्यामध्ये. मी फक्त आधी एका पत्रिकेवर विश्वास ठेवला, या सगळ्याशी पडताना नीट केलीच नाही, पण त्यामुळेच बघितलंच ना तुझ्या चिंटूवर किती अन्याय झाला. मला तो बराच वेळेला सांगत होता पण मी त्यावेळेला त्याचं ऐकलं नाही, पण आता ना मला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. खरंच ना मला माफ करेल ना गं स्वस्तिका, असं देखील आता इकडे असणारी आजी ही अंजलीला म्हणत असते. तर अंजलीसुद्धा आता आजीला समजवत असते, इतकं वाईट वाटून घेऊ नकोस, सगळं काही ठीक आहे, चांगलं आहे. आपल्या मनात जे गैरसमज होते ते तर आता दूर झालेले आहेत, त्यामुळे आता आजी पुन्हा तू त्या गोष्टीचा विचार करत बसू नकोस, असं देखील अंजली आता आजीला सांगून समजावत असते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी ही तिथे दारावर आलेली असते. जेव्हा ईश्वरी दारावर येऊन उभी राहते ना तेव्हा मात्र आता इकडे आजी बोलतात की अगं ये ना, तिथे काय उभी आहेस, आतमध्ये ये. आणि त्यानंतर आता ईश्वरीला सुद्धा आजी एकदम आदराने बोलवतात, त्यामुळे ईश्वरी खूपच जास्त खुश होते. ईश्वरी म्हणत असते की काय चाललंय, गप्पा रंगल्या आहेत का? सहज म्हणून आम्ही स्वस्तिकाचा फोटो घेऊन बसलो होतो. स्वस्तिकाच्या बाबतीत सुद्धा काहीतरी अभद्र घडलं आणि त्यामुळे आम्हाला स्वस्तिका अचानक सोडून गेली. जर आज स्वस्तिका असली असती ना तर तिलासुद्धा तू तिची नाचसून म्हणून नक्कीच आवडली असती, पण हा जो काही गोंधळ झाला म्हणजे एका दिवसामध्ये जे काही तिचं आयुष्य बिथरलं गेलं ना, त्यामुळे तिने स्वतःला संपवलं. ती जी महिला होती ना, जी कोणची बाई होती, अफेअर अर्णवच्या वडिलांसोबत होतं आणि हे काही तिला एका दिवसात जेव्हा कळलं ना तेव्हा तिने स्वतःला संपवून घेतलं. ह्या बाईमुळे अख्खं आयुष्य बर्बाद झालं. पण आज मला हेच वाटते की ती बाईसुद्धा स्वतःच्या आयुष्यात खुश नसेल, कारण तिने जे काही केलं ना ते खूपच चुकीचं केलं, असं देखील आता आजी रडत रडत बोलत असतात. आणि जेव्हा आजी रडत असतात ना तेव्हा ईश्वरी त्यांना आधार देत असते आणि ईश्वरी त्यांना म्हणत असते की आजी प्लीज स्वतः रडू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका, कारण आता तुमच्या गोळ्यांची वेळ झाली आहे. आता विसरून जा सगळ्या काही जुन्या गोष्टी, आता सगळं काही आपण नव्याने सुरुवात केली आहे ना, मग ह्या जुन्या आठवणींना उजाळा का देताय आणि का म्हणून स्वतःला त्रास करून घेताय आजी, असं करू नका, मी पटकनीनं तुमच्यासाठी चहा घेऊन येते. असं बोलूनच ना ईश्वरी आता या सगळ्यातून आजीला बाहेर काढायचा प्रयत्न करत असते, पण आजीच्या मनामध्ये तेच असतं. अंजलीही म्हणत असते की हो ना, जर ती बाई आमच्या आईच्या आयुष्यात आलीच नसती ना तर आज आम्हाला आमच्या आईचं सगळं काही मिळालं असतं, म्हणजेच आज आमच्या आईचं प्रेम मिळालं असतं, माया मिळाली असती. पण आज ना आई नाही आहे ना ह्याचं जास्त खंत वाटतोय. हे सगळं ना त्या महिलेमुळे झालं आहे, हे सुद्धा आता अंजली बोलत असते. आणि ती सगळं करणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर ह्यांच्यामध्ये ही सुप्रियाच आहे. सुप्रियामुळेच यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे हे सुद्धा आता ह्यांना माहिती असतं. पण या सगळ्या गोष्टी ना या सुप्रियाच्याच आहेत, म्हणजे सुप्रियाच त्या सगळ्याशी निगडीत आहे हे काही यांना कळत नसतं आणि त्यामुळेच ना आता हे सगळे प्रकार भलतेच घडत असतात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं बाबांना घेऊन आई म्हणजे सुप्रिया हॉस्पिटलला जायला निघालेली असते, कारण आज बाबांची अपॉइंटमेंट असते. त्याच वेळेला नम्रता म्हणत असते की आई जाशील ना नीट, की मी पण येऊ तुझ्या जोडीला. नाही ग, जाईन मी नीट, नको काळजी करूस, असं देखील आता सुप्रिया ही नम्रताला बोलते. नम्रता आता घरातच थांबणार असते तर दुसरीकडे मात्र सुप्रिया ही आता बाबांना घेऊन हॉस्पिटलला जाणार असते, म्हणूनच आता बाबांना ती घेऊन जायला निघते. तर इकडे मात्र आता नम्रता एकटीच असते. अचानकपणे नम्रताचा फोन वाजतो, म्हणूनच नम्रता कॉल रिसीव्ह करते. तर नम्रताच्या फोनवर आता कॉल आलेला असतो, म्हणजे आकाशचा नंबर बघून नम्रताही खुश होते. तर नम्रताला आकाशने खरं तर पत्रिकेबद्दल सांगायला कॉन्टॅक्ट केलेला असतो, म्हणजेच आम्ही पत्रिका पाहिली आणि त्या पत्रिकेमध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या, म्हणजेच ईश्वरी वहिनी याच घरासाठी परफेक्ट आहे आणि अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका जुळली आहे, लक्ष्मीनारायणचा जोडा आहे असं अक्षरशः सांगितलेलं आहे. त्यामुळेच ना मला असं वाटतं की आता ह्या पत्रिकाही जुळल्यात, मग आता
नम्रताला सगळ्याच गोष्टी एकदम क्लिअर झाल्यात. आता काहीच हरकत नाही आहे. आता मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलत असताना नम्रता ही खुश असते. नम्रता म्हणत असते की आमची इशू तर आज सगळ्यात जास्त हॅप्पी असेल, बरोबर ना? हो हो, बरोबर बोलतोय. आपण पण असं सेलिब्रेशन करायचं का? आपणही बाहेर भेटायचं का? असं आता ठरत असतं. पण नम्रता म्हणत असते की नाही, मला आज नाही जमणार आहे बाहेर भेटायला, कारण आहे ना आई आणि बाबा हॉस्पिटलला गेलेत आणि त्यामुळेच ना मला मात्र घरात थांबावं लागणार आहे. ती काही 4-5 तास ती लोक येणार नाही आहेत, त्यामुळे मी आता घरातच थांबणार आहे, असं देखील आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला अच्छा ठीक आहे, तुझ्या घरात कोणी नाही आहे का? मग आपण नंतर भेटूया, असं देखील आता आकाशचं बोलणं असतं. हे वल्लरीने ऐकलेलं असतं आणि त्यावरूनच ना आता वल्लरीच्या लक्षात येतं की घरात कोणीही नाही आहे. याचा अर्थ आता आपण घरात जाऊ शकतो आणि नम्रताकडनं तो फोटो मिळवू शकतो. एकदा का तो फोटो मिळाला ना का मग माझं काम झालंच, असा विचार करूनच आता त्याने पूर्णपणे सेट केलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरी ठरवते की काही झालं तरीसुद्धा आपण न डगमगता आधी तिथे जावं आणि तिकडनं पहिल्यांदा या सगळ्याची इन्फॉर्मेशन काढून घ्यावी. व्रताला घरामध्ये कोणी नसताना गोत्यात घेतात आलं तर बरंच आहे, कारण बाकी इतर लोक असताना मला जाता येणार नाही, कारण सुप्रियाने जर मला बघितलं तर प्रॉब्लेम होईल, हे सुद्धा तिला आता माहिती असतं आणि म्हणूनच थोडी बाचकळत ती असते. पण दुसरीकडे मात्र आता इकडे कॉल केलेला असतो अंजलीने राकेशला. राकेश तिला म्हणत असतो की काय झालं आहे, काही सोल्युशन निघालं आहे का? हो ना, निघाले ना सोल्युशन, म्हणजेच ना मला बोलला आहे अर्णव की तुम्हाला देशपांडे वकिलांचा नंबर पाठवते, पण बघा त्या देशपांडे वकिलांना ना आता ती केस हँडल करायला द्या, म्हणजे कसं काही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे तू पैशांचं काही बोलली आहेस का? झालाय का काही बंदोबस्त? पैशांचं बोलली ना मी, त्यावरच तर त्यांनी मला हा ऑप्शन दिला आहे की देशपांडे वकिलांना आपण ही केस दिली तर पैसे द्यायचा प्रश्नच नाही ना त्या गुंडांना. मला त्याने हेच असंच सांगितलं. बरोबर आहे त्याचंसुद्धा. मग मला सांग ही आयडिया नक्की कोणाची आहे? तर आता राकेशला अंजलीकडनं कळतं की ही आयडिया ना ही ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णवची आहे. हे जेव्हा आता त्याला कळतं तेव्हा मात्र आता तो ठरवतो की काही झालं तर या ईश्वरी आणि अर्णवने मिळून माझी वाट लावली ना तर आता यांनासुद्धा सुखाने मी जगू देणार नाही. म्हणजेच आता तो अंजलीचा फोन तर ठेवतो आणि त्यानंतर तो आता विचार करतो की चांगले पैसे मिळणार होते, पण यामध्ये सुद्धा यांनी प्रॉब्लेम क्रिएट केले. आता हे पैसे कसे मिळतील हा विचारच ना आता मात्र त्याच्या डोक्यात येत असतो. तो म्हणत असतो की या ईश्वरीला ना आता थोडं का होईना घाबरायला लागणारच आहे, कारण हिला असं वाटतंय की ही जे काही करते ते माझ्या भल्याचं होणार आहे, पण या सगळ्यामुळे माझा किती लॉस होतोय ना हे कळत नाही आहे. पण आता या ईश्वरीला घाबरवण्यासाठी काहीतरी करावं लागेल, पण त्याआधी आपण या दादाच्या तोंडात काही पैसे कोंबावे लागतील, तेव्हाच तर आपल्याला शांत आराम मिळेल, नाहीतर हा दादा आपल्याला त्रास देईल. पण त्या पैशाचा बंदोबस्त कसा करायचा हा विचार त्याच्या डोक्यात येत असताना तो विचार करतो की आता मी या फार्म हाऊसवर आहे तर इथेच मी ना आता माझ्या बायकोला सुद्धा बोलवून घेतो, म्हणजे कसं अर्णवपासून जरा ती लांब राहिली तर अर्णवला सुद्धा तिची किंमत कळेल, मग अर्णव हवी तेवढी रक्कम आपल्याला देऊ शकतो. असंच काहीसं प्लॅनिंग ना आता त्याचं सुरू असतं आणि म्हणूनच आता त्या प्लॅनिंगनुसार तो वर्क करत असतो. मग ते आता नंतर पुन्हा एकदा तो अंजलीला कॉल करतो आणि अंजलीला कॉल करून म्हणत असतो की काय करतेस ग बायको, खरंच ना मला इथे एकटं वाटतंय, त्यापेक्षा जर तू सुद्धा माझ्यासोबत इथेच आलीस तर म्हणजे मलाही थोडी कंपनी भेटेल ना, मलाही थोडं बरं वाटेल. मग आता अंजलीलाही आवडतं की हे एवढं मला स्वतःबरोबर राहायला बोलवत आहेत म्हटल्यावर आपणही त्यांचं ऐकायला हवं आणि मग तीही म्हणते की ठीक आहे ना, तुम्हाला एकटं वाटतंय तर मी येते तिकडे, आणि असं बोलून ती आता फोन ठेवते. जेव्हा ती आता फोन ठेवते ना तेव्हा मात्र आता राकेश खूपच जास्त खुश असतो. राकेशही विचार करतो की चला आपल्याला जे हवं आहे ते फायनली सक्सेस होतंय. तर दुसरीकडे आता ईश्वरीला आता प्रेमात पडल्यामुळे जिकडे तिकडे आता फक्त आणि फक्त अर्णवच दिसत असतो. तिला आता अर्णवचे भास इतके होत असतात ना की काही विचारायची सोयच नाही. त्यामुळेच आता ती आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतानाच ना समोर अचानक आता अर्णव येऊन उभा असतो आणि तो आता तिला म्हणत असतो की मिस इंदौर, काय झालं आहे, काय चालू आहे डोक्यामध्ये, बोलशील का? त्यावर मात्र आता अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की आपलं जर प्रेम असेल ना
एखाद्या व्यक्तीवर तर ती व्यक्ती आपल्याला कुठेही दिसते, पण ते प्रेम अगदी मनापासून असायला हवं. मग आता अर्णवचं हे बोलणं ईश्वरीला आठवतं. मग आता ईश्वरी इकडे तिकडे पाहते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा तर अर्णवचा भास आहे. म्हणजे अर्णव सर माझ्या समोर नाही आहेत, पण हे माझ्याबरोबर काय होतंय? म्हणजे अर्णव सर जिकडे तिकडे फक्त आणि फक्त तुम्हीच दिसताय. आता माझंच मला कळत नाही आहे. त्या साड्या वगैरे चक्क घेऊन ना ती खाली आलेली असते किचनमध्ये, कारण तिला ना एवढं त्या प्रेमाचं वेड लागलेलं असतं. किचनमध्ये सुद्धा आल्यावर तिचं कामामध्ये लक्ष नसतं, तिचं फक्त लक्ष ना त्याच गोष्टीकडे असतं की अर्णव. आता तिला खाली आल्यावर सुद्धा अर्णव तिथे बसला आहे असं वाटतं. मग ती पुन्हा एकदा अर्णवशी बोलण्यासाठी म्हणून पुढे जाते. अर्णवशी बोलायला ती पुढे जाते ना, तेव्हा मात्र आता अर्णव तिथे बसलेला आहे असा तिला भास होतो, पण खरं तर अर्णव तिथे नसतो. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तुम्ही तर काम करत होतात ना? मग अर्णव म्हणतो की हो मी कामच करतोय. तुझं काय होतंय? तुझ्या मनात जे आहे ते एकदाचं बोलून टाक ना, म्हणजे तूही मोकळी होशील, असं आता तो तिला बोलत असतो आणि तिला मनातलं सगळं काही बोलायला सांगतो. पण हे सगळे सुद्धा ना या ईश्वरीचे होणारे भासच असतात, कारण ईश्वरीला आता सगळीकडे म्हणजेच अगदी सगळीकडेच अर्णव एकदम परफेक्ट दिसत राहिल्यामुळे तिला आता स्वतःचंच खूप जास्त वेड लागलेलं असतं. तिला कळत नसतं की आपल्यासोबत हे नेमकं होतंय तरी काय. आणि जेव्हा ती अर्णवला हात लावायला जाते ना, तोपर्यंत तिकडनं अर्णव गायब असतो. मग हे सगळे होणारे भासच आहेत. आणि अजून काय, ती त्या साड्या वगैरे घेऊन चक्क खाली आलेली असते. म्हणजेच ना ती आता अर्णवच्या भासांमध्ये इतकी वेळी झालेली असते ना की काही विचारायचा नेमच नाही. तर दुसरीकडे आता तिला कपडेसुद्धा वाळत घालायचे असतात आणि जेव्हा ती बाहेर कपडे वाळत घालायला येते, कपडे झाडत असते ना, तेव्हासुद्धा समोर तिला अर्णव दिसतो. मग अर्णववर थोडं पाणी शिंपडलं जातं. त्याच वेळेला अर्णव थोडा रोमॅन्टिक होतो आणि ईश्वरीला कपडे घालायला मदत करत असतो. आणि त्याच वेळेला अर्णव जेव्हा ईश्वरीच्या पाठीमागून तिला मदत करण्यासाठी येतो ना, म्हणजेच दोघंही जण मिळून आता मात्र कपडे वाळत घालत असतात. आणि त्यावेळेला आता अर्णवच्या हातांचा स्पर्श ईश्वरीला होत असतो आणि ईश्वरीला होणारा स्पर्श हा मात्र एकदमच रोमॅन्टिक आणि हवा हवासा तिला वाटत असतो. अर्णवही आता अगदी मागून ईश्वरीला मिठी मारतात ना, अगदी तशीच मिठी मारत कपडे वाळत घालत असतो आणि त्यामुळेच आता ती खूपच जास्त हॅप्पी असते. तिला आता हा सहवास, हा प्रसंग एकदम डिट्टो हवा हवासा वाटत असतो. पण आता तिच्या आयुष्यात जे काही घडत असतं ना, ते महाभयंकर असतं. म्हणजेच तिला आता अर्णवला आपलं प्रेम व्यक्त करून सांगायचं तर आहे, कारण अर्णव तर इथे व्यक्त होत नाही आहे, म्हणून आता तीच ठरवते की आपल्यालाच व्यक्त व्हावं लागेल. पण दुसरीकडे मात्र ती आजूबाजूला पाहते तर अर्णव नसतो. म्हणजेच तिला पुन्हा एकदा भास होतो हे तिच्या लक्षात येतं आणि मग ती पुन्हा भानावर येते. पण आता बाजूला येऊन पुन्हा अर्णव उभा राहतो. मग ती म्हणते की खरंच ना, मला हे काय होतंय? मला माझ्या मनात जे आहे ते आता काही झालं तरी अर्णव सरांना सांगावं लागेल. आणि त्यासाठी अर्णवला प्रपोज करण्यासाठी तिने खूप छान अशी रूम डेकोर केलेली असते आणि त्यातच आता वल्लरीने कांड केलेला असतो. म्हणजे त्या फोटोजमध्ये तिने आता आपले नवीन फोटोज टाकून ठेवलेले असतात, ज्यामुळे आता ईश्वरीला भयंकर सत्य कळतं, ज्यामध्ये ईश्वरीला हे समजतं की ती बाई दुसरी कोणी नसून सुप्रियाच आहे आणि त्यामुळे ती खूप जास्त मोठ्या धक्क्यात जाते. आता ईश्वरी आपल्या मनातलं प्रेम अर्णवला सांगू शकेल का, हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय.